काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांचं हे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आहे। त्यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि जनतेनं दिलेला कौल मान्य करायच्या ऐवजी अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि विचित्र असं स्टेटमेंट खरगे साहेबांचं आलेलं आहे। त्याच्याबद्दल मी खरगे साहेबांचा निषेध व्यक्त करतो। तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असण्यासाठी म्हणजे मला वाटतं की यापूर्वी असे की अध्यक्ष होऊन गेलेले हे अध्यक्ष असेच आहेत की यांचं पोस्टर कोणी लावत नाही, म्हणून त्यांच्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांनी देशामध्ये इतर ठिकाणी काढावं, महाराष्ट्रामध्ये काढू नये। महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मतदानाचा अपमान त्यांनी करू नये आणि जो अपमान केलाय त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागावी। अण्णा, बीडमध्ये घटना घडलेली आहे। आवादा कंपनीच्या पवन चक्कीचे जवळपास 13 लाख रुपयांचं साहित्य चोरलं आणि सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून ही चोरी झाल्याचे प्रकार समोर आले। आकाश जाधव सुरक्षा रक्षक आहे। कुठली घटना आहे, कोणत्या तालुक्यात? मस्साजोग मधलीच। हे कोणीतरी भोरटे चोर बीर असतील, मला वाटतं त्यांनी आवादा कंपनीने पुढे येऊन हे आकाच्या सहकाऱ्यांना ह्या पूर्वी सवय लावलेल्या आहेत की इकडून नाही मिळालं आकाच्याच लोकांनी जाऊन ह्या चोऱ्या करायच्या। आता पाय बांधल्याच्या नंतर तो सुरक्षा रक्षक काय करणार? आणि एवढी मोठी अजूनही बघा, या लोकांना डोकी जागेवर नाही येते यांची। हे असंच एका दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये, तरी सुद्धा अजून डोके जागेवरती यांची नाहीयेत। हे अजूनही माझं मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा, आता 2-4 दिवसात ते आरोपी सापडतील, त्याच्यामध्ये 100% हेच लोक असणार। कार्यरत आहे, टोळी कार्यरत आहे। आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना, आणि एसपी नवीन आलेले आहेत, त्यांना ह्यातली एवढी माहिती नाहीये, परंतु आकांनी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत, ते अजून त्रासदायक आहेत। जनरल बदल्यामध्ये जर ते तिथून काढले तरच यातला काही मार्ग निघू शकेल। वाल्मिकांच्या विरोधामध्ये पुन्हा एक नवीन पुरावे आहेत, ते सीआयडीच्या हाती लागलेले आहेत, ते देखील सादर केले। यावर उद्या सुनावणी होणार आहे अशी देखील माहिती समोर येते, काय नेमकं? नाही, आता ती केस चालू राहील। वाल्मिक कराडच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे, फक्त सीआयडीलाच नाही तर मला असं वाटतं ईडीची सुद्धा त्यांना नोटीस आहे पूर्वीचीच, त्याच्यामुळं ईडीवाले सुद्धा त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं काही सापडेल। अण्णा, डीपीडीसी फंडावरून तुम्ही आरोप जे आहे ते धनंजय मुंडे किंवा डीपीडीसी फंडावरून जे आरोप केले होते त्याला क्लीन चिट जे आहे ते अधिकारी अजितदादांनी दिल्याची माहिती मिळते। नाही, आम्ही त्याच्यात हायकोर्टात जाणार आहोत। त्यांनी क्लीन चिट दिले ना, हायकोर्टात जाऊन ते 73 कोटी रुपये पूर्णपणे बोगस कसे उचललेले आहेत हे आम्ही त्या ठिकाणी कोर्टात जाऊन सिद्ध करू। सर, अण्णा, परळीच्या औषधिक केंद्रामध्ये जिथे मोनोपॉली मानली जात होती वाल्मिक कराडची, आता तिथे दुसऱ्या कंपन्यांनी ही राख उचलण्यास सुरुवात केलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये आता ही राख उचलली जाते। आत्ताच राख उचलायला सुरुवात झाली, नवीन टेंडर लावलेत। मला वाटतं काहीतरी जुन्या दुसऱ्या लोकांचे ते हापर का काय म्हणतात त्याला दुसऱ्यांचे कंटेनर आत्ताच लागलेत 2014 पासून, नाही तर आका आणि त्यांचेच दुसऱ्यांचे हापर ते काय म्हणतात ते टिप्पर पाप्पर काय लागत नव्हते, हे पहिल्यांदाच हायवा फायवा काय जे ते लागायला सुरुवात झालेली आहे। आणि अजूनही तिथल्या बाबतीमध्ये बरेच गोंधळ आहे। तिथे 20-20 वर्षापासून एकाच जागेवर काम करणारे लोक आहेत, ते येणाऱ्या जनरल बदल्यामध्ये तिथले ते 20-20 वर्षापासून एकाच जागेवर राहणारे लोक राहू नयेत।
आना हिंदी में जानना चाहेंगे बोलीकर अर्जुन का एक अभी मराठी हो गया ना. राखीच्या संदर्भामध्ये आहे. राखीच्या संदर्भामध्ये तुम्ही वारंवार प्रश्न, मात्र जे तुम्ही म्हणतात की आणखी ते हायवा आता जरी दुसरी कंपनी आली असेल तर हिला टिकू देतील का? कारण तरी ते लोक टिकून देतील असं नाही. पोलीस बल जे आहे तिथलं अजूनही बदललेलं नाही. ते पोलीस बलातलेच लोक, कोणाचे किती टिप्पर, कोणाचे जेसीबी किती, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. पोलीस लोकांचेच तिथं जर जेसीबी आणि हायवा असतील तर याच्यामध्ये काय सुधारणा होणार. बीड पोलीस अधीक्षकांच्या बरोबर काही आरोप देखील केले होते. याबद्दल काही तक्रार केली आहे प्रशासनाकडे, सरकारकडे? नाही, मी ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलेलं आहे. आम्ही नाही बदली अजिबात तसलं काही म्हणलेलं नाही. कोण सांगितलं? एक वेगळा प्रश्न होता. मुंबईमध्ये सध्या वक्फ बोर्ड विरोधाचे विधेयक मंजूर झालं होतं, त्याला महाविकास आघाडीने विरोध केला होता आणि खासदार अरविंद सावंत असतील, वर्षा गायकवाड असतील यांच्या निषेधाचे बॅनर लागलेले आहेत ठिकठिकाणी. त्यांचा वतन के आणि धर्म के गद्दार असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. हे पहा, वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये हिंदू लोकांना इन्व्हॉल्व केलेलं नाही. त्याचा वापर जो आहे तो मुस्लिम समाजाचेच लोक करणार आहे. मग एवढं असताना सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये विनाकारण लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवतात. म्हणून मग या खासदारांच्या विरोधात जनतेनं त्या ठिकाणी बोर्ड लावले असतील आणि अशा बऱ्याच ठिकाणी लागतील. हिंदीमध्ये घेऊन आता हे मराठी संपवा. आता मराठीवाल्यांनी हिंदी काय लागेल? हाँ, काय हिंदी? सर, किस तरह देखते हैं जिस तरीके से मल्लिकार्जुन खड़गे ने जिस तरह स्टेटमेंट दिया है महाराष्ट्र के ऊपर, किस तरह देखते हैं सर? 150 साल पुरानी ये जो पार्टी है और कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, इनका बड़ा ही आपत्तिजनक ये बयान है. इन्होंने ये बयान नहीं करना चाहिए था. जो बयान किया है और जो लोगों ने समर्थन भारतीय जनता पार्टी और मित्र पक्ष को दिया है, इसके बारे में जो आपत्तिजनक उन्होंने बताया है, तो पूरे महाराष्ट्र के 14 करोड़ जनता की उन्होंने माफी मांगनी चाहिए और ये जो बयान उन्होंने दिया है वो वापस लेना चाहिए, क्योंकि ये सरासर जनता ने दिए हुए जो समर्थन है इसका ये अपमानजनक उन्होंने निंदा की है. सर, अगर देखा जाए तो 26/11 जो मास्टरमाइंड था तैमूर राणा, उसको भारत लाया जा रहा है. किस तरीके से देखते हैं ऐसे? बहुत अच्छी बात है. 26/11 के जो भी दुश्मन हमारे देश के होंगे उनको यहाँ लाके फांसी के तख्त पे लटकाया जाए, क्योंकि 26/11 को मैं खुद मुंबई में हाजिर था. क्या क्या इन लोगों ने किया है हम सब मैंने खुद देखा है. सर, अगर देखा जाए तो वक्फ बोर्ड का जिस तरीके से ममता बनर्जी का स्टेटमेंट आया है, उन्होंने कहा है कि जो वक्फ का जो कानून है वो पश्चिम बंगाल में लागू मैं नहीं करने दूंगी, ऐसा कहा है उन्होंने. ये क्या है, पूरे संसद ने, भारत के संसद ने यह कायदा मंजूर किया है और माननीय देश के गृह मंत्री साहब ने संसद में ही कहा है कि देश के संसद का कानून है, यह मान्य करना पड़ेगा, तो उनको भी मान्य करना पड़ेगा. 26/17च्या हल्ल्याच्या संदर्भातला जो आरोपी आहे मुख्य, त्याला देखील आता मुंबईत आणतायत. अतिशय चांगली बाब आहे. त्याला उचलून आणावं, त्याला अंडा सेलमध्ये टाकावं आणि लवकरात लवकर त्याला फाशीवरती चढवावं. 26/11चा एकही कोणीही जे कोणी आरोपी आहेत ते एकाही कुत्त्याला सोडू नये असं आमचं मत आहे.